नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बटाटा भजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याची सालं काढून घेऊयात. तर इथे बघा आपण ही अशी ह्याची सालं काढून घेणार आहोत. तर इथे बघा मी सालं काढून घेतले आणि हा बटाटा असा पाण्यात ठेवलेला आहे. आता आपल्याला ह्या बटाट्याचे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत. बघा इथे बघा या अशा पद्धतीने हे बघा हे बघा जास्त जाड पण करायचे नाही आहेत आपल्याला. पातळ पातळ असे या बटाट्याचे असे काप करून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी हे सगळे असे काप करून घेतलेले आहे. आता आपण बेसन पीठ तयार करून घेऊयात भजीसाठी. तर इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर इथे लाल तिखट, हळद, गोडा मसाला, ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला जेवढी भजी करायची आहे तुम्ही गरजेनुसार पीठ घेऊ शकता. आता मी हे सगळे यामध्ये मिक्स करणार आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन कालवून घ्यायचं आहे. एकदमच पाणी टाकायचं नाही आपल्याला. थोडं थोडं असं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. इथे बघा अशा पद्धतीने. आता हे एवढं घट्ट आहे. अजून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि ह्याला छान मिक्स करायचे. असं छान मिक्स केल्यानंतर पीठ आपली भजी एकदम सॉफ्ट होते. इथे बघा एवढं पातळ आपल्याला लागेल. तर बेसन मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण भजी करायला घेऊया. तर इथे आपण भजी करण्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण हे बेसन असं कालवून घेतलं होतं त्यामध्ये आपण हे पाण्यात बटाटे ठेवले होते काप करून. तर ते ह्यामध्ये थोडे थोडे असे सोडायचे आहेत आपल्याला. हे बघा असे आणि ह्याला बेसन लावून घ्यायचं आहे छान असं. हे बघा अशा पद्धतीने. आता एक एक आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मी असं बेसन लावलेलं आहे याला आणि आता तेलामध्ये सोडून घेऊया. तसं दुसरंही सोडून घेऊयात आपण. तर बेसन पीठ असं
छान असं आपल्याला घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं करून घ्यायचं आहे, म्हणजे ते बटाट्याला छान असं लागतं बेसन. नाहीतर मग पीठ जर पातळ झालं तर बटाट्याच्या फोडींना पीठ असं नीटसं लागत नाही. तर आता मी तेलात सोडून घेतलेले आहेत भजी. आता त्याला पलटी करून घेऊया. तर इथे आपण असं याला पलटी करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. ह्यामध्ये आपण आता बघा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे, तरी भजी आपली किती छान फुगलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर दोन्ही बाजूला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूला छान आपण असे ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा, आपण काढून घेतलेले आहे. आता चांगलं तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने मी सगळी भजी तयार करून घेणार आहे. तर इथे बघा, आपली भजी बनवून तयार आहे. तर किती छान फुगलेली आहे बघा. आपण सोडा अजिबात वापरलेला नाही आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. तर इथे बघा, सोडा न वापरता आपली भजी छान फुगलेली आहे आणि एकदम छान अशी कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा बटाटा भजी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.